मॉर्निंग सर्वांना. सकाळी उठले, बघू म्हटलं दही जमलं का नाही. फर्स्ट टाईमच मातीच्या मटक्यामध्ये दही घेतलं होतं लावायला. तर मी काल थोडंसं इरजण घेतलं, त्यामध्ये थोडं कोमट दूध टाकून छान फेटून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर मग रात्रभर ठेवलं. तर बघा किती छान दही जमलं आहे. हे दही तुम्ही ते वरचं पाणी ते निथळून घेतलं आणि थोडं आंबटपणा असतोपर्यंत ठेवलं. इकडं स्वयंपाकाची तयारी करून घेतली, भाजी होते, इकडं चहाची तयारी करून घेतली. त्यानंतर इकडं मी आंघोळ वगैरे उरकून घेतली माझी. त्यानंतर डबा वगैरे बनवून झाला, मग पॅक करून दिला, कारण त्यांना जायचं होतं जनरल शिपला. तर डबा वगैरे झाला. मग इकडं थोडं क्लिनिंग करून घेऊ म्हटलं. किचन ओटा खूप घाण झाला होता, त्याला घासून घेतला चांगला साबणाने, स्वच्छ करून पुसून घेतला व्यवस्थित. बघा किती छान स्वच्छ दिसतोय, क्लीन. थोडं क्लीन ठेवावं लागतं घर पण. त्यानंतर देवपूजा करून घेतली. गुरुवार होता तर सर्व देव स्वच्छ धुवून पुसून घेतले. त्यानंतर देवाची पूजा केली, देवाबत्ती अगरबत्ती लावून. त्यानंतर पाया वगैरे भरून घेतल्या. अशा प्रकारे देवपूजा वगैरे सर्व उरकल्यानंतर घरातली कामं वगैरे उरकून घेतली सर्व पटापट. त्यानंतर आज मी घरातल्या गोधड्या वगैरे काढल्या होत्या. आमच्याकडे इथं गोधड्याच म्हणतात, चादरी वगैरे बेडशीट वगैरे सर्व धुवून घेतलं. तर खूप दमले होते बाबा. ड्रेस पण खूप ओला झाला होता, तर चेंज करून घेतला. त्यानंतर दुपारी प्रिशाला इकडं झोपवली, थोडंसं सलाद खाऊन घेतलं, डाएटवर आहे तर. त्यानंतर इकडं तेल बनवून घेतलं माझ्यासाठी. फर्स्ट टाईमच बनवत आहे हे पण, तर बघू म्हटलं काय रिझल्ट येतो. केस खूप गळत आहे त्यामुळे. इकडं बघा अर्धी बर्डनी आहे तेल. इकडं तोपर्यंत तेल वगैरे बनवून तोपर्यंत प्रिशा पण मॅडम उठल्या दुपारच्या वेळेला. चला म्हटलं तिच्यासाठी उपीट बनवून घेऊया. तर इकडं तिच्यासाठी उपीट बनवून घेतलं, मग तिला खाऊ घातलं उपीट वगैरे. त्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे उरकल्यानंतर आम्ही इकडं ताक वगैरे पिलं. मी, प्रिशूच्या पप्पांनी. प्रिशूला पण ताक आवडतं, तिच्यासाठीच आणतो. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पदार्थ खाल्ले पाहिजे, पाण्याचं प्रमाण मेंटेन राहतं.